मुंबई पालिकेकडून आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू झालाय। टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत पालिकेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुंबई महापालिका खासगी टँकर्स आणि विहिरी आता अधिग्रहित करणार अशी माहिती मिळते। पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती सुद्धा जाहीर झाल्यात। तर मुंबईतील टँकर चालकांचा संप तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच दिसतोय। मुंबईकरांना, कार्यालयांना, बांधकामांना आता या संपाचा चांगलाच फटका बसलाय। आदित्य ठाकरे संपावर तोडगा न निघाल्यानं आता हा आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। उद्यापासून प्रत्येक वॉर्डमध्ये ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार अशी ही माहिती समोर येते आहे। आजचा हा संपाचा तिसरा दिवस आणि आजही अनेक मागण्यांसाठी हे टँकर चालक संपावर आहेत। आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल। मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही ह्या पाण्याचा तोडगा काढला का आणि या समस्येचा तोडगा काढला का। अदू ठाकरेजी, जी बीएसटी तुमच्या बापापासून तुम्ही लुटलीत, त्याचे टायर भंगार विकलेत आणि त्या बीएसटीला आज या परिस्थितीत आणून ठेवले, त्या बीएसटी बद्दल तुम्ही जनतेला सांगता। जी मुंबई महापालिका विकली, ज्याचा कचरा, घाण, गटार, मिठी नदीचा गाळ सगळं तुम्ही खाल्लं आणि आता मुंबईच्या जनतेसाठी, मराठी माणसासाठी तुम्ही रस्त्यावर येण्याची भाषा करताय। मुंबईची महापालिका आणि मुंबईच्या बीएसटीवर तुम्ही नाही बोललात तेवढं बरं होईल, नाहीतर तुमची लक्तर आम्हाला वेशीवर टांगायला वेळ लागणार नाही।